कणकवली शहरातील कनकनगर व शिवशक्तीनगर येथील केटी बंधाऱ्याला उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या प्लेट लघु पाटबंधारा विभागाने न काढल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे। यामुळे पाणी भरवस्तीत घुसण्याची भीती येथील नागरिकांना वाटत आहे। नदीने आपली पातळी ओलांडून पाणी नागरिकांच्या घरात घुसले तर याला जबाबदार कोण, असा सवाल सुशांत नाईक यांनी विचारला। युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी कनकनगर येथील बंधाऱ्यावर जात पाहणी केली व लघु पाटबंधारे शिंदे मॅडम यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली। लवकरात लवकर नदीच्या प्लेट काढण्यात याव्यात अशी मागणीही केली। शिंदे मॅडम यांनी लवकरात लवकर काही प्लेट काढण्याची ग्वाही दिली। गेले 4 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। लघु पाटबंधारा विभागाने ह्या केटी बंधाऱ्याच्या प्लेट या आधीच काढणे अपेक्षित होतं। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना होऊ नये। नाहक त्रास नागरिकांना झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही। कणकवली तालुक्यातील अशा सर्व केटी बंधाऱ्याच्या प्लेट लवकरात लवकर काढण्यात याव्यात अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केली। यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत बाबू जाधव, गुरु मोरिये, सुमित राणे, संतोष सावंत, अजित काणेकर, रवी भंडारे आदी नागरिक उपस्थित होते। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।